खुर्देतील बौद्ध बांधव आणि सर्व समाजातील बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्या सर्वांना माहीत आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा साजरी केल्या जात आहे। ज्या साहित्य रत्नाने आपल्याला 35 कादंबऱ्या, 14 कथा संग्रह, 3 नाटके, 1 प्रवास वर्णन आणि अनेक लोकगीते देऊन आपल्याला एक फार मोठं साहित्य दिलेलं आहे। आज या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांचं साहित्य आज वाचल्या जात आहे। त्यांनी शिक्षण जरी कमी घेतलं तरी त्यांनी घेतलेल्या स्वय अध्ययनातून घेतलेल्या शिक्षणावर आज त्यांच्यावर PhD सुद्धा केले जात आहे। अनेक विद्यापीठामध्ये त्यांचे जे ग्रंथ आहेत त्यांचे ग्रंथ अभ्यासाला आहेत। आज एका युनिव्हर्सिटीने अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टरेट ही पदवी सुद्धा दिलेली आहे आणि याच साहित्य सम्राटाला या भारत देशाने या शासनाने भारतरत्न सुद्धा पदवी द्यावी ही आपली सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। आणि म्हणून आज या 106व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना संपूर्ण जगाने अभिवादन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून पृथ्वी ही कामकरी कष्टकरी शेतकरी यांच्या हातावर तरलेली आहे। म्हणजे सामान्य कष्टकरी यांच्यावर त्यांच्या विचारांचा किती विश्वास होता हे आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या मातीचं महत्त्व त्यांनी रशियापर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे आणि म्हणून अशा महामानवाला आपण सर्वजण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जमलेले आहोत। मातंग बांधवातील सर्व कार्यकर्ते, लोणी खुर्देतील सर्व कार्यकर्ते सर्वांच्या वतीने या ठिकाणी अण्णाभाऊंना 106व्या जयंतीच्या आपण या ठिकाणी अभिवादन करतो आणि सर्व बांधवांना मी या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आता आपण ध्वजारोहण करणार आहोत।